नमस्कार, मी यामिनी महामुळकर. हितगुज या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण तज्ञ डॉक्टरांकडून आजारांवरील विविध उपचार पद्धतींविषयी माहिती जाणून घेत असतो आणि आज आपण सांधेदुखी आणि अत्याधुनिक उपचार या विषयावर डॉक्टर सन्मीत चिडगुपकर यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. प्रेक्षक हो, डॉक्टर सन्मीत चिडगुपकर हे ऑर्थोपेडिक सर्जन असून कल्याण डोंबिवली विभागातील अनेक रुग्णालयांमध्ये ते कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण मिरज येथून घेतलेलं आहे, तर फेलोशिप ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे येथून त्यांनी केलेली आहे. त्यांना ऑर्थोपेडिक क्षेत्रातील 6 वर्षांचा अनुभव आहे आणि आतापर्यंत हजारो ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया त्यांनी केलेल्या आहेत. याचबरोबर गुडघा बदलणे, सांधे बदलणे आणि आघात शस्त्रक्रिया मध्ये ते तज्ञ देखील आहेत. सांधेदुखीवर अत्याधुनिक उपचार पद्धतींविषयी आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. मी डॉक्टरांचं स्टुडिओमध्ये स्वागत करते. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार डॉक्टर. आजचा आपला विषय आहे सांधेदुखी आणि त्यावर अत्याधुनिक उपचार पद्धती. मात्र सध्या आपण बघतोय अनेकांना सांधेदुखीचा त्रास असतो, पण ना डॉक्टर, अनेकांना माहित नाहीये की हे दुखणं झालंय ते म्हणजे सांधेवात आहे, संधिवात आहे. तर नेमकं संधिवात म्हणजे काय आहे, यावर आपण काय बोलाल? संधिवात म्हणजे कसं असतं की आपल्या शरीरामध्ये सांधे असतात, त्यातले मेजर सांधे म्हणजे खुबा आणि गुडघा. बरोबर. तर संधिवात मध्ये काय असतं की मेजर जो सांधा असतो त्याला सूज येते आणि त्याला दुखायला सुरू होतं. तर त्यातल्या त्यात जे संधिवाताचे 2 प्रकार आहेत. एक तर प्रकार आहे ऑस्टिओआर्थरायटिस, जो मेजरली आपल्या गुडघा, खुबा, जो चालणारे जॉईंट्स आपण म्हणतो, ज्याच्यावर आपण शरीर आपलं चालतं, त्याला तो जास्त एफेक्ट होतो. आणि दुसरा एक संधिवाताचा प्रकार आहे, त्याला आपण म्हणतो रुमॅटॉइड आर्थरायटिस. तर रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये जनरली काय होतं की आपल्या बॉडीमध्ये जी इम्युन सिस्टम असते, ज्यात अँटीबॉडीज निर्माण होतात, तर ते सांध्यांना अटॅक करतं आणि त्याच्यामुळे ते छोट्या सांध्यांना पण एफेक्ट करतं. खुबा आणि गुडघ्याला पण एफेक्ट करतात, प्लस त्याच छोट्या सांध्यांना पण एफेक्ट करतं. पण त्यातल्या त्यात आपल्याला जो कॉमन मिळतो, जो आम्हाला क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये ओपीडी बेसिस मध्ये कॉमन मिळतो, तो आहे ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे संधिवात, जो गुडघा आणि खुब्याला जास्तपणे एफेक्ट व्हायला लागतो. डॉक्टर, आता तुम्ही म्हणालात की गुडघ्या आणि खुब्याला जो दुखणं होतं त्याला म्हणतात की संधिवात. पण अनेकांना हा गुडघेदुखीचा त्रास होतो, पण प्रत्येक गुडघेदुखी ही ऑस्टिओआर्थरायटिसच आहे का? नाही, असं नाही सांगता येणार. संधिवात जो आहे तो अकॉर्डिंग टू द एज आपण बदलू शकतो किंवा अकॉर्डिंग टू द एज आपण तो क्लासिफाय करतो. जसं संधिवात आहे गुडघ्याचा, तो गुडघ्याचं दुखणं संधिवात जेव्हा होतं ते मोस्ट प्रॉब्ली 50 वयोगटच्या वरती आपल्याला कॉमनली मिळलं जातं. पण जर सपोज लहान मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये गुडघेदुखी वगैरे असं कोणी क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये आलं, तर ते कदाचित मार लागल्यामुळे किंवा रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट्समुळे, जसं आपण आता कॉमनली ऐकतोय लिगामेंट इंजुरीज, म्हणजे गुडघ्याबरोबर, आता गुडघा कसा आहे जनरली हाडाचा भाग तर आहेच, पण त्याच्याबरोबर लिगामेंट्स आहेत, कुशन आपण जे म्हणतो कुशनिंग लिगामेंट्स असतात, त्याला पण जर मार लागला असेल तरी गुडघेदुखी होऊ शकतं. प्लस असं असतं की जनरली लेट स्टेजेस मध्ये पण आपल्याला गुडघादुखी का मिळतं कधी कधी, की पहिले जो मार लागलेला असतो, तरुणपणी लहानपणी जो मार लागलेला असतो, आणि जर त्याची प्रॉपर ट्रीटमेंट केली नसेल तर त्याच्यामुळे पण आपल्याला गुडघेदुखी हे होऊ शकतं. प्लस आता हा सगळा भाग झाला एका गोष्टीचा. दुसरं पण आहे की ते इन्फेक्शनमुळे पण होऊ शकतं. कधी कधी आपल्याला बाकी ठिकाणी इन्फेक्शन झालेलं असतं, ते कधी कधी गुडघ्याचं इन्फेक्शन पण होऊ शकतं, त्याच्यामुळे पण गुडघेदुखी होऊ शकतं. प्लस एक टर्म आहे ज्याला आपण म्हणतो रेफर्ड पेन. आता एक्झॅक्टली रेफर्ड पेन म्हणजे काय असतं की जरुरी नाही की गुडघादुखी असलं की गुडघ्याचंच दुखणं आहे असं नाहीये, ते खुब्याचं पण दुखणं असू शकतं. कारण काय, बघा मी जसं पहिल्यांदा म्हणलो की ते चालणारे जॉईंट्स आहेत, आपण त्याच्यावरच वजन टाकून चालतो, तर म्हणून गुडघा आणि खुबा त्याचा जो नसचा सप्लाय आहे ज्याच्यावरनं ते आपण चालतो तो एकच असतो. म्हणून कधी कधी काय होतं की जेव्हा गुडघा पण दुखतो तर कधी कधी तो खुब्याला पण त्रास असतो. म्हणून आपण क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये आम्ही डॉक्टर्स लोक जनरली गुडघ्याबरोबर खुब्याचं पण आम्ही टेस्ट करतो, कारण काय हे आम्हाला व्हरायटीज ऑफ पेशंट्स दिसल्यामुळे. सो असं जरुरी नाही की गुडघादुखी फक्त संधिवातामुळे पण होऊ शकते. डॉक्टर, ऑस्टिओआर्थरायटिस साठी कारणीभूत घटक कोणते, म्हणजे कोणत्या वयोगटातील लोकांना साधारण जाणवतो? आता या जनरेशन्स मध्ये किंवा पोस्ट कोविडमुळे सर्वात मोठं कारणीभूत झालेलं आहे ते ओबेसिटी, जाडीपणा जो आलेला आहे इम्प्रॉपर डाएटमुळे किंवा सिडेंटरी लाईफस्टाईलमुळे. पहिले असं असायचं की
मल्टिपल फॅक्टोरियल्समुळे व्हायचं. किंवा असं पण बोललं जात होतं की फिमेल्सला जास्त होतं ऑस्टिओआर्थरायटिस. जनरली फिमेल्सला 50 नंतर 70% जास्त फिमेल्समध्ये आपल्याला दिसून येतं. पण आत्ताच्या जमान्यात ओबेसिटी हा खूप प्रॉमिनंट फॅक्टर झालेला आहे, ज्याच्यामुळे की हा संधिवात होत आहे. प्लस त्याबरोबर जसं मी पहिल्या क्वेश्चनला बोललेलो की प्रिव्हियस जे इन्फेक्शन झालेले आहेत, मार लागलेला आहे, त्याच्यामुळे पण तो ऑस्टिओआर्थरायटिस होऊ शकतो. पण आत्ताचं जे आहे ओबेसिटी हा खूप मोठा प्रॉमिनंट फॅक्टर आहे, आणि ते म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईलमुळे आणि इम्प्रॉपर डाएटमुळे. नक्कीच. म्हणजे आहार आणि जीवनशैलीतील बदल हे मुख्य कारण आहेत आपल्या संधिवातासाठी. पण डॉक्टर, अनुवंशिकता कधी याच्यामध्ये आढळते का? की अनुवंशिकता आढळते, पण जसं मी बोललो की जसं जसं ते जनरेशन, आपण जमाना चेंज होतो किंवा एन्व्हायरमेंट चेंज होतं, तसं तसं ते प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स म्हणजे जे महत्वाचे कारण आहेत ते पण चेंज होतात. तो आजकालच्या जमान्यात जो महत्वाचं कारण आहे तो ओबेसिटी आहे. अनुवंशिकता पण आहे, पण ते जास्त पर्सेंटेजला नाही एफेक्ट करत. ओबेसिटी हा 100% एफेक्ट करतोच करतो. जसं आम्हाला क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये जेव्हा बोललं जातं की 60 वयानंतर ऑस्टिओआर्थरायटिस कॉमनली फाउंड झालेलं आहे, पण आत्ताच्या आमच्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये 50ला पण झालेला आहे, 45 वयाच्या बायकांना पण झालेला आहे. सो फिमेल जेंडरमध्ये फिमेल्स हा मोर स्पेसिफिक झालेला आहे ऑस्टिओआर्थरायटिससाठी. पण माझं मेन एम्फॅसिस तेच आहे की ओबेसिटीमुळे आणि इम्प्रॉपर डाएट प्लस रुटीन मध्ये काही असे एक्सरसाइज नाही होणार किंवा लठ्ठपणासारखं राहणं, त्याच्यामुळे पण संधिवात झालेला आहे. म्हणजे आहार, त्यासोबत व्यायाम, आहार आणि व्यायाम हे सर्वात महत्वाचं आहे. डॉक्टर, सांधेदुखी झालंय हे कसं ओळखायचं? त्याची लक्षणे नेमकी कोणकोणती दिसून येतात? सांधेदुखीमध्ये काय होतं, पहिली गोष्ट म्हणजे एक असतं की पेशंट जो आपल्याला सांगतो, जे सिम्पटम्स आपण जे म्हणतो त्याच्यात ते मेनली काय म्हणतात की पहिला प्रश्न येतो की डे टू डे ऍक्टिव्हिटीज एफेक्ट होणं. जसे काय पहिले ते खूप चालत होते, पण आता चालण्याचा डिस्टन्स कमी झालेला आहे. प्लस मेजर जो आहे, जो कंप्लेंट आम्हाला येतो तो आहे जिना चढ उतार करताना त्रास होतो. पण जे आम्हाला साईन जे मिळतात, जे आम्ही ओळखतो की चालण्याची पद्धत बदलते. आणि काय होतं की संधिवात म्हणजे काय आहे बेसिकली, की तिथे फ्रिक्शन निर्माण होतंय, हाडाच्या मुवमेंटमध्ये फ्रिक्शन निर्माण होतंय. मग त्या फ्रिक्शन निर्माणमुळे काय होतं की तिथे असा कटकट आवाज यायला लागतो, ज्याला आम्ही मेडिकल टर्ममध्ये क्रेपिटस म्हणतो, जो आम्ही एक्झामिनेशन करताना हात लावून बघतो. प्लस कधी कधी जेव्हा खूप असं सिव्हिअर संधिवात झालेला असेल तेव्हा पण पेशंट पण सांगतो की त्यांना तो आवाज येतो. तो पहिलं तर आणि मोस्ट फॉरमोस्ट लक्षण तेच आहे की ज्याच्यामुळे आम्हाला कळतं की पेशंटला हा संधिवाताचा त्रास होत आहे. तुम्ही आता हे सांगितलं की संधिवात म्हणजे काय आहे, त्याची लक्षणे काय दिसून येतात, जसं की आवाज येतो चालताना. पण डॉक्टर, ह्या सगळ्यावर उपचार पद्धती कोणकोणत्या आता आहेत? आता जनरली काय झाले की जसं आमच्याकडे जे आम्हाला आता कॉमनली प्रॅक्टिसमध्ये कळतं की जेव्हा आमच्याकडे पेशंट येतो तेव्हा त्यांच्या डोक्यात असतं की डॉक्टर हे ऑपरेशनच सांगणार. पण असं नाहीये. कुठला पण डॉक्टर कुठल्या पण स्पेशालिटीमध्ये असो, तेव्हा ऑपरेशन हा आमचा फर्स्ट रिसॉर्ट नसतो. पहिले आम्ही प्रयत्न करतो की बिना ऑपरेशनने ते दुखणं कमी होतंय का नाही. पण ते पण डिपेंड करतं तुमच्या संधिवाताच्या ग्रेड्सवरनं. जसे आमच्याकडे ग्रेड्स आहेत 1 ते 4 मध्ये. आता सपोज संधिवाताचा कुठला पण पेशंट ग्रेड 1 ते 2 किंवा 3 मध्ये आलेला असेल, तर आम्ही पहिले बिना ऑपरेशनने ट्राय करायचं बघतो की ते दुखणं कमी होतंय का, त्यांचे लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करून बघतो. जसं मी म्हणालो की ओबेसिटी, वेट लॉस करायला सांगतो आम्ही. प्लस त्याबरोबर आमच्यातर्फे पेन किलर्स किंवा न्यूट्रिएंट सप्लिमेंटेशन, कॅल्शियम आणि विटॅमिन D3 प्लस फिजिओथेरपी. आमच्या फील्डमध्ये फिजिओथेरपी पण हा एक महत्त्वाचा भाग होतो, ज्याच्यामध्ये आम्ही पेशंटला फिजिओथेरपी पण ॲडवाईस करतो की आधी फिजिओथेरपी घेऊन किंवा गोळ्या घेऊन ते कमी दुखणं होतंय का नाही बघायला. मग लास्ट रिसॉर्ट असतो की जेव्हा पण दुखणं कशानेच कमी होत नाही, तर आम्ही एक्सप्लेन करतो की वी शुड गो फॉर ऑपरेशन. किंवा पेशंट जेव्हा एंड स्टेजला येतो संधिवाताच्या, जेव्हा त्याला काही चालता येत नाहीये किंवा त्याला चालायला थोडा जिना चढ उतार पण होत नाहीये, पहिले जे चालायचे ते पण होत नाही, तर आम्ही मग ऑपरेशन हा ऑप्शन त्यांना एक्सप्लेन करतो. ऑपरेशन मध्ये आपण डिरेक्टली नी रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया करतो. पण डॉक्टर, याच्यामध्ये दुसऱ्याच्या गुडघ्याचं प्रत्यारोपण केलं जातं का? बघा, या बेसिक मध्ये या टर्म मध्येच सिम्पलनेस आहे की नी रिप्लेसमेंट सर्जरी. आता कुठल्या पण रिप्लेसमेंट घ्या, हिप रिप्लेसमेंट घ्या किंवा नी रिप्लेसमेंट घ्या, दीज आर लाईफ मॉडिफाईंग ऑपरेशन. हे आपलं आयुष्य बदलतं, लाईफ सेव्हिंग नाहीये, लाईफ मॉडिफाईंग. ह्याने आपलं आयुष्य बदलतो. सो आमचा जो रिप्लेसमेंटचा पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे
तो आहे की पेशंटला पेन फ्री जॉईंट देणं, म्हणजे वेदनाशामक म्हणजे दुखणं नसलेला जॉईंट. तो आमचा एक मेन ऑब्जेक्टिव्ह असतो. मग त्यात आम्ही काय करतो की नी रिप्लेसमेंटमध्ये असं नाही, आता जनरली लोकांना ते फॅक्ट डोक्यात पडले की पूर्ण गुडघा बदलतात, पूर्ण हे, तर तसं नसतं. दुसऱ्या बॉडीतला कुठलाही पार्ट त्यात घेत नाही आपण काय करतो, जो खराब झालेला पार्ट आहे तो रिप्लेस करतो एका चांगल्या कृत्रिम सांध्याने. त्याच्यामुळे काय होतं की तिकडे गुडघ्याचा जो स्मूथनेस पाहिजे असतो तो येतो आणि त्याच्यामुळे पेशंट चालायला लागतो. पण डॉक्टर, नी रिप्लेसमेंट किंवा शस्त्रक्रिया असे जेव्हा शब्द ऐकतात तेव्हा अनेक रुग्ण हे घाबरतात. अनेकांना प्रश्न पडतो की 100% याचा फरक येईल की नाही, गुण येईल की नाही. याच्यात आता काय झालंय, सगळ्यांच्या डोक्यात बसलेले की कुठली पण शस्त्रक्रिया करा, पेशंट बेडवरच राहतो. बिलकुल नाही. मी जसं बोललो की या शस्त्रक्रियाचं मेन ऑब्जेक्टिव्हच आहे की आपण पेशंटला दुसऱ्या दिवशी चालवणे, त्याचे डे टू डे ऍक्टिव्हिटीज त्याला जे पहिले होत नव्हते ते अचीव करून देणे. सो त्याच्यामुळे काय होतं, या ज्या रिप्लेसमेंट सर्जरीजचा रिझल्ट आहे तो 100% आहे. पण कसं आहे, यामध्ये 50% आमच्याकडनं आहे, 50% पेशंटकडनं पण आहे. इट इज नॉट ऑल अबाउट की 100% डॉक्टर्सवरच आहे. आणि काय जी शस्त्रक्रिया आज मी इकडे करत आहे तीच शस्त्रक्रिया बाहेर पण होत आहे. सो इट डिपेंड्स ऑन पेशंट टू पेशंटचा कॉम्प्लायन्स कसा आहे. जसे पेशंटच्या व्हेरियस फॅक्टर्स असतात, कोणाला शुगर, बीपी, काही गोष्टी असतात, त्याच्यामुळे पण रिझल्ट कधी कधी हॅम्पर होतात. पण असं नाहीये की या सर्जरीचा रिझल्ट नाहीये. रिझल्ट आपण डिवाइड करू शकतो 100%मध्ये. तर कसा की 50% आमच्याकडनं आहे, 30% सपोज पेशंटकडनं आहे आणि 20% फिजिओथेरपीकडनं आहे. जर या गोष्टी पेशंटने आमच्या थ्रू फॉलोअप प्रॉपर कन्सल्टिंग करत फॉलो केले, प्लस स्पेसिफिक फिजिओथेरपीचे जे प्रोटोकॉल्स आहे जे आम्ही ऑपरेशनच्या आधी पण समजवतो प्लस ऑपरेशनच्या नंतर पण समजवतो, ते पण जर पाळल्या तर या गोष्टीमध्ये त्यांना 100% रिझल्ट मिळतो. ऑन बेसिस ऑफ व्हॉट, की माझं जे पहिले चालणं होतं ते आता परत सुधारलं आहे, प्लस मी जिना चढ उतार करत नव्हतो ते आता करत आहे, प्लस मला बाहेर जायला मिळत आहे. तो याचा 100% रिझल्ट आहे. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की घाबरण्याची तर पहिली गोष्ट काही गरजच नाहीये. तुमच्या जे कोण हाडांचे स्पेशलिस्ट असतील किंवा जसं आम्ही आहोत, 100% भरोसा करून यावे. म्हणजे शस्त्रक्रिया झाल्या दुसऱ्या दिवसापासून आपण ट्रीटमेंट मध्ये चालायला शिकवतो. शस्त्रक्रियानंतर आता जे आम्ही एक्सपिरियन्स केलेले माझ्या या इयर्स ऑफ प्रॅक्टिस मध्ये, की शस्त्रक्रियानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही पेशंटला उठून चालवतोच विथ हेल्प ऑफ वॉकर, पण पेशंटला चालवतो सो दॅट त्यांच्या माइंडमध्ये ते बसून जातं की येस, या ऑपरेशनचा रिझल्ट आहे. जे पाय वाकडे झालेले आहेत ते सरळ झालेले आहे, प्लस जे दुखणं गुडघा दुखणीमुळे जे होत होतं ते दुखणं कमी झालेलं आहे. नो डाऊट थोडं शस्त्रक्रियाचं दुखणं असतं, पण ते इव्हेंच्युअली सगळं कमी होत जातं. मेन आमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे की डे टू डे ऍक्टिव्हिटीज पेशंटने व्यवस्थित कराव्या. बरोबर. पण यानंतर काही रुग्णाला विशेष अशी काही काळजी घ्यावी लागते का? काळजी म्हणजे कशी असते की जनरली आता लोकांच्या पण डोक्यात आहे की शस्त्रक्रियामुळे काही कॉम्प्लिकेशन्स येतात. शस्त्रक्रियामुळे कॉम्प्लिकेशन्स येत नाहीत. जसं मी बोललो की शस्त्रक्रिया नाही, पेशंटच्या व्हेरियस कोमॉर्बिडिटी, जसं आपण म्हणतो पेशंटला काही दुसरे आजार असतात त्याच्यामुळे येतात. पण असं नाहीये की ते कॉम्प्लिकेशन्स ट्रीटेबल नाहीयेत. नाव एव्हरी कॉम्प्लिकेशन्स ट्रीटेबल आहेत. जसं की आता कॉमनली आम्हाला जे कॉम्प्लिकेशन शस्त्रक्रियामध्ये भेटलेले आहेत की नंतर इन्फेक्शन होणं, प्लस जसं आम्ही एक मोठं कॉम्प्लिकेशन आहे की डीप वेनस थ्रॉम्बोसिस मध्ये. डीप वेनस थ्रॉम्बोसिस म्हणजे काय होतं की ज्या रक्ताच्या गाठी असतात त्या चोकअप होतात. कारण काय असतं, जेव्हा आम्ही शस्त्रक्रियामध्ये खराब झालेला हाडाचा भाग बदलत असतो तेव्हा हाडामधनं चरबीच्या गाठी निघतात. त्या चरबीच्या गाठी जे असतात ते रक्तवाहिनीमध्ये जाऊन अडकतात. पण आता त्याची पण ट्रीटमेंट आम्ही ठेवतो, प्लस ती आहे, असं नाही की अनट्रीटेबल नाहीये. सो काही गोष्टी असतात जे पेशंटच्या फॅक्टर्सवर पण निर्भय असतात, की जसं की पेशंटला शुगर असेल तर त्याच्यामुळे काय होतं की जी रिकव्हरी आपल्याला लवकर यायला पाहिजे ती येत नाही. पण येस, रिकव्हरी ही येते. जर त्यांनी, जसं मी बोललो की 30% पेशंटकडनं, 20% फिजिओथेरपी आणि 50% आमच्याकडनं, विच इक्वल्स टू
100% आपण बोलू शकतो. डॉक्टर, मगाशी शस्त्रक्रियेची तुम्ही जेव्हा प्रोसेस सांगत होता त्यावेळेस तुम्ही एक उल्लेख केलात की तुम्ही तिथे कृत्रिम अवयव किंवा एक सांधा बसवता, पण मग ह्याची काही वॉरंटी वगैरे असते का किंवा काही काळानंतर जनरली कसं असतं की जनरली आता कसं आहे, आपल्या ह्याच्यात जे आम्हाला कृत्रिम सांधे जे भेटत आहेत ते चांगल्या क्वालिटीचेच असतात. सो त्यांची ती स्टँडर्ड क्वालिटी जी आहे ती अराउंड 20 ते 25 वर्षाची असते. पण हे सगळं डिपेंड करतं पेशंट त्याचा किती सांभाळ करतो. जसं की शस्त्रक्रियानंतर आम्ही काही गोष्टी, जसं टाके काढेस तोपर्यंत, टाके कुठल्या पण शस्त्रक्रियाला टाके असतात, टाके काढेस तोपर्यंत जर आम्ही पेशंटला त्या गोष्टींचा सांभाळ करायला लागतो की त्या जागी पाणी न लागणं, प्लस रेग्युलर ड्रेसिंग करणं, प्लस रेग्युलर फिजिओथेरपी करणं, जर ते पाळत चाललं, प्लस रेग्युलर फॉलोअप्स 3 महिन्यानंतर, 1 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर, तर मग त्या कृत्रिम सांध्याची जी गॅरंटी आहे किंवा त्यांची जी इम्प्लांट कंपनीजकडनं आम्हाला जे मिळतं त्या वर्षांची गॅरंटी ती ऑफकोर्स मेंटेन राहते. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे डॉक्टर, संधिवात झाला किंवा गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला की अनेकदा घरगुती उपचार केले जातात, तेलाची मालिश लावतात, गरम तेलाचा वापर करतात, तर हे सगळं कितपत योग्य आहे? जसं मी परत त्याच क्वेश्चनवर येतो की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तुमच्या ऑस्टिओआर्थरायटिस, आपण जे म्हणतो संधिवात, त्याच्या ग्रेडवर निर्भर आहे की कुठल्या ग्रेडमध्ये पेशंट आमच्याकडे आलेले आहे. तसं विचारलं गेलं तर तेल लावून, गरम तेल लावून किंवा त्याच्यावर मालिश करून संधिवातावर काही आराम येत नाही. ज्या गोष्टी बाजूच्या आहेत, जसं मी म्हणलं लिगामेंट्स, कुशनिंग जे लिगामेंट्स असतात त्याच्यावर आराम पडतो. सो त्याचा इफेक्ट काय होतं की पेशंटला पेन जाणवतं. पण संधिवातचे फक्त 100% ट्रीटमेंट जी आहे ते म्हणजे सांधा बदलीची सर्जरीच आहे. सो त्याच्यावर असा काही उपचार नाहीये घरगुती. मगाशी तुम्ही एक उल्लेख केलात वयोगटातील किंवा अनुवंशिकतेने हा शक्यता हा आजार होत नाही, पण तरी पण साधारण कोणत्या वयोगटातील लोकांना हा संधिवात जनरली संधिवात हा जाणवतो 50च्या वरती, मोस्टली फिमेल्सला. बरं. आणि प्रॉमिनंट, जसं मी नेहमी सांगतो की जो प्रॉमिनंट फॅक्टर्स आम्हाला मिळतो ओबेसिटी. जर पेशंट जास्त जाड असेल किंवा चालायला त्यांना त्रास होत असेल तर संधिवात हा कदाचित लवकर पण होऊ शकतो, पण 50च्या वरती हा कॉमनली आम्हाला मिळाले. आणि समजा एखाद्या रुग्णाचा वय हे जास्त असेल, 70, 80 आणि स्टेज 4 मध्ये गेलाय, ज्याच्यामध्ये शस्त्रक्रिया केल्याशिवाय कोणताच पर्याय उपलब्ध झालेला नाहीये, मग त्यावेळेस आपण काय करतो? मग शस्त्रक्रियेची रिस्क घेतो का? पहिली गोष्ट म्हणजे काय आहे की या ऑपरेशन्स मध्ये आजकालच्या आधुनिकतामुळे एज हा क्रायटेरिया राहिला नाहीये. माझ्या सेल्फ प्रॅक्टिस मध्ये मी 86 वयाचं पण ऑपरेशन केलेलं आहे, प्लस त्याच कॉन्ट्रास्ट मध्ये 60 वयाचं पण ऑपरेशन केलेलं आहे. जेव्हा पेशंटला चालायचं असेल तेव्हा आम्ही ती तेवढी रिस्क घेऊन ऑपरेशन करू शकतो. सो फर्स्ट थिंग आहे जो मला सांगायचं आहे की एज ह्याला क्रायटेरिया नाही. तुम्हाला चालायला त्रास होत आहे, तुम्हाला चालणं कमी होत आहे, प्लस तुम्हाला जर चालायचं असेल तर या ऑपरेशनसाठी तुम्ही येऊ शकतात. सो जनरली काय होतं की 70च्या पुढे रिस्क ही असतेच, पण ऑपरेशन टाळता येईल असं काही नाही. आपण ऑपरेशन करू शकतो विथ प्रोव्हाइडेड कॅल्क्युलेटेड रिस्कने करू शकतो. बरोबर. डॉक्टर, आपल्या प्रेक्षकांसाठी आजच्या या संपूर्ण विषयाविषयी तुम्ही काय संदेश द्याल? प्रेक्षकांसाठी माझा एक मेसेज आहे की कम्प्लिटली डॉक्टरांवर ट्रस्ट करा आणि जे रेग्युलर बेसिक ट्रीटमेंट आहे जी गरजेची आहे, जे आम्ही एक्सप्लेन केलेली आहे ती नियमितपणे फॉलो करा. ऑपरेशनसाठी तर अजिबात घाबरू नका. शस्त्रक्रियाचं ऑपरेशन जर तुम्हाला गरजेचं आहे तर ते करून घ्यावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर का शस्त्रक्रियानंतर काही कॉम्प्लिकेशन आढळल्यास असेल किंवा काही असं वाटत असेल तर फ्रीली डॉक्टरांबरोबर कन्सल्ट करून ते ट्रीट करावे. डॉक्टर, आज तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी सांधेदुखीवर इतकं योग्य मार्गदर्शन केलात, म्हणजे कोणता आहार घ्यायचा, कशा पद्धतीने व्यायाम करायचे आणि कोणत्या उपचार पद्धती आपण याच्यावर घेऊ शकतो याविषयी अगदी योग्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार. थँक्यू. प्रेक्षक हो, सांधेदुखी आणि अत्याधुनिक उपचार या विषयावर आपल्याला डॉक्टर सन्मित चिडगुपकर यांनी अगदी योग्य मार्गदर्शन केलेलं आहे. आजच्या हितगुज या कार्यक्रमात वेळ झाली, आज इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास.